विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 7.3 अभ्यासणार आहोत. या सराव संचामध्ये आपल्याला एकूण 4 प्रश्न सोडवायचे आहेत. या 4 प्रश्नांपैकी एक प्रश्न समचलनाचा आहे आणि उरलेले 3 प्रश्न व्यस्त चलनाचे आहेत. म्हणजेच या सराव संचामध्ये आपल्याला समचलन आणि व्यस्त चलन अशा दोन्ही प्रकारच्या चलनांची उदाहरणं करायची आहेत. आपल्याला माहित आहे, सराव संच 7.1 मध्ये आपण समचलनाचा अभ्यास केला होता आणि सराव संच 7.2 मध्ये आपण व्यस्त चलनाचा अभ्यास केला होता. तर सर्वप्रथम आपण समचलन आणि व्यस्त चलनाची थोडी रिव्हिजन करूया आणि त्यानंतर सराव संच 7.3 मधले उदाहरणं सोडवूया. चला रिव्हिजन करूया. विद्यार्थ्यांनो, सराव संच 7.3 मध्ये आपल्याला समचलन आणि व्यस्त चलन अशा दोन्ही प्रकारची उदाहरणं करायची आहेत. त्यासाठी आपण थोडी रिव्हिजन करतोय. सुरुवातीला समचलन पहा. एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढत असेल किंवा एक राशी कमी झाली असता दुसरी राशी सुद्धा कमी होत असेल तर तेव्हा त्या दोन राशींमध्ये समचलन आहे असे म्हणतात. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलंय. पेट्रोल एक्स आणि पेट्रोलची किंमत वाय. पहा, 1 लिटर पेट्रोलची किंमत जर 100 रुपये असेल तर 4 लिटर पेट्रोलची किंमत 400 रुपये होईल. म्हणजे एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढते. त्याऐवजी 2 लिटर पेट्रोलची किंमत 200 रुपये होईल. म्हणजे एक राशी कमी झाली असता दुसरी राशी सुद्धा कमी होते. आणि जेव्हा दोन राशींमध्ये अशा प्रकारचा बदल होतो, एक राशी वाढली असता दुसरी वाढते किंवा एक राशी कमी झाली असता दुसरी पण कमी होते, तेव्हा त्या दोन राशींमध्ये समचलन आहे असे म्हणतात. आणि दोन राशींमध्ये समचलन आहे हे चिन्हाद्वारे हे विधान आपण कसं लिहितो? एक्स समचलनात आहे वाय. आणि हेच विधान उदाहरणे सोडवताना आपण समीकरणामध्ये रूपांतरित करतो. तर या समचलनाचं समीकरण आपल्याला कशा प्रकारे मिळतं? एक्स बरोबर के वाय. या ठिकाणी के हा चलनाचा स्थिरांक असतो आणि याच समीकरणाला आपण अशा प्रकारे रूपांतरित करू शकतो. एक्स छदस्थानी वाय बरोबर के. हा वाय इकडे आपण डाव्या बाजूला पक्षांतरित केला तर आपल्याला एक्स छदस्थानी वाय बरोबर के अशा प्रकारे समचलनाचे समीकरण मिळते. याचप्रमाणे आता आपण व्यस्त चलनाची रिव्हिजन करूया. व्यस्त चलनाच्या अभ्यासामध्ये आपण पाहिलं होतं, जर एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होत असेल किंवा एक राशी कमी झाली असता दुसरी राशी वाढत असेल, अशा प्रकारचा जर दोन राशींमध्ये बदल होत असेल तर त्या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेतलंय. मजुरांची संख्या एक्स आणि कामाचे दिवस वाय. जर एक काम करण्यासाठी 2 मजूर असतील आणि ते काम पूर्ण करण्यास 2 मजुरांना 12 दिवस लागत असतील तर तेच काम पूर्ण करण्यास 4 मजुरांना नक्कीच 12 पेक्षा कमी दिवस लागतील. म्हणजे 4 मजुरांना 6 दिवस लागतील. म्हणजे एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी झाली. मजुरांची संख्या वाढली असता कामाचे दिवस कमी झाले. त्याचप्रमाणे जर आपण मजुरांची संख्या कमी केली तर कामाचे दिवस वाढतील. मजुरांची संख्या जर आपण 4 पेक्षा 3 केली तर काम पूर्ण करण्यासाठी 6 पेक्षा 8 दिवस लागतील. म्हणजे एक राशी कमी झाली तर दुसरी राशी वाढते. अशा प्रकारचा जर बदल दोन राशींमध्ये होत असेल, एक राशी वाढली असता दुसरी कमी होणे किंवा एक कमी झाली असता दुसरी वाढणे, आणि या दोन्ही राशींचा गुणाकार नेहमी स्थिर असतो. 12 दोन्ही 24, 6 चोक 24, 8 त्रिक 24. अशा प्रकारचा बदल होऊन जर दोन राशींचा गुणाकार स्थिर असेल तर या दोन राशींमध्ये व्यस्त चलन आहे असे म्हणतात. आणि दोन राशींमध्ये व्यस्त चलन आहे हे चिन्हाद्वारे आपण कशा प्रकारे लिहितो? एक्स व्यस्त चलनात आहे वाय. आणि याच विधानाचं रूपांतर आपल्याला उदाहरण सोडवताना समीकरणामध्ये करायचं असतं. आणि मग व्यस्त चलनाचं समीकरण आपल्याला कसं मिळतं? एक्स बरोबर के छदस्थानी वाय. के हा चलनाचा स्थिरांक. आणि पुढे या समीकरणाचं रूपांतर आपण तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे मिळतं? एक्स गुणिले वाय बरोबर के. अशा प्रकारे आपल्याला व्यस्त चलनाचं समीकरण मिळतं. तर या दोन्ही प्रकारचे उदाहरणं आपल्याला समचलन आणि व्यस्त चलन या दोन्ही प्रकारचे उदाहरणं आपल्याला सराव संच 7.3 मध्ये करायचे आहेत. चला सराव संच 7.3 चा प्रश्न 1 सोडूया. सराव संच 7.3 प्रश्न पहिला. खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत? या प्रश्नामध्ये आपल्याला 4 उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणती उदाहरणे व्यस्त चलनाची आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. पहिलं उदाहरण आहे मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. म्हणजे या उदाहरणामध्ये 2 राशी आहेत, मजुरांची संख्या आणि कामासाठी लागणारा वेळ. आपल्याला माहिती आहे, मजुरांची संख्या वाढली असता काम करण्यासाठी वेळ कमी लागतो. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते. आणि जर दोन राशींमध्ये असा बदल होत असेल, एक राशी वाढली असता दुसरी कमी होते, तेव्हा त्या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहिता येईल.
चला उत्तर लिहूया. प्रश्न 1च्या पहिल्या उदाहरणामध्ये मजुरांची संख्या आणि काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ या दोन राशी दिल्या आहेत आणि या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते आणि म्हणून आपण उत्तर लिहितोय मजुरांची संख्या वाढली असता काम पूर्ण करण्यासाठी वेळ कमी लागतो. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते आणि म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. यानंतर दुसरे उदाहरण करूया. दुसरे उदाहरण हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या व हौद भरण्यासाठी लागणारा वेळ. पहा, या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत, नळांची संख्या आणि हौद भरण्यास लागणारा वेळ. जर नळांची संख्या वाढली तर हौद भरण्यासाठी वेळ कमी लागेल. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होईल. म्हणजेच हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. चला उत्तर लिहूया. प्रश्न 1च्या दुसऱ्या उदाहरणामध्ये एक राशी आहे नळांची संख्या, हौद भरण्यासाठी असलेल्या एकसारख्या नळांची संख्या आणि दुसरी राशी आहे हौद भरण्यासाठी लागणारा वेळ आणि या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते आणि म्हणून आपण उत्तर लिहूया. हौद भरण्यासाठी नळांची संख्या वाढली असता हौद भरण्यासाठी वेळ कमी लागतो. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते आणि म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे. यानंतर तिसरे उदाहरण करूया. उदाहरण 3 वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत. या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत, पेट्रोल आणि त्याची किंमत. जर वाहनात आपण जास्त पेट्रोल भरले तर किंमतही जास्त लागेल. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढते आणि मग अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये व्यस्त चलन नसते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. चला उत्तर लिहूया. प्रश्न 1च्या तिसऱ्या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत, वाहनात भरलेले पेट्रोल व त्याची किंमत आणि या दोन राशींमध्ये व्यस्त चलन नसते आणि म्हणून आपण उत्तरामध्ये लिहितोय पेट्रोल वाढले असता त्याची किंमतही वाढते. म्हणजे एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढते आणि म्हणून आपल्याला शेवटी फायनल उत्तर मिळते हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. यानंतर चौथे उदाहरण करूया. उदाहरण 4 वर्तुळाचे क्षेत्रफळ व त्या वर्तुळाची त्रिज्या. तर या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत, वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाची त्रिज्या. यामध्ये वर्तुळाची त्रिज्या जर आपण वाढवली तर वर्तुळाचे क्षेत्रफळ सुद्धा वाढेल. म्हणजे एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढेल आणि अशा प्रकारच्या जर दोन राशी असतील तर त्या दोन राशींमध्ये व्यस्त चलन नसते. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. चला उत्तर लिहूया. प्रश्न 1च्या चौथ्या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत, वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाची त्रिज्या आणि या दोन राशींमध्ये व्यस्त चलन नसते आणि म्हणून आपण उत्तर लिहितोय वर्तुळाची त्रिज्या वाढली असता वर्तुळाचे क्षेत्रफळही वाढते. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढते आणि म्हणून आपल्याला फायनल उत्तर मिळते हे व्यस्त चलनाचे उदाहरण नाही. यानंतर प्रश्न 2 सोडवूया. प्रश्न 2 जर 15 मजुरांना एक भिंत बांधण्यास 48 तास लागतात तर 30 तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील. तर या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत, मजुरांची संख्या आणि कामासाठी लागणारा वेळ. यापैकी मजुरांची संख्या आपण W गृहीत धरणार आहोत आणि कामासाठी लागणारा वेळ आपण T गृहीत धरणार आहोत आणि या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते. मजुरांची संख्या आणि कामासाठी लागणारा वेळ या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते. जर मजुरांची संख्या वाढली तर वेळ कमी लागतो. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते. म्हणजे या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते. मग या उदाहरणामध्ये आपल्याला व्यस्त चलनाचे विधान मिळेल W व्यस्त चलनात आहे T. त्यावरून समीकरण तयार होईल W बरोबर K छदस्थानी T. तिरकस गुणाकार केल्यानंतर W गुणिले T बरोबर K आणि त्यानंतर आपल्याला K ची किंमत मिळवून आपल्याला चलनाचे समीकरण मिळवायचे असते. मग K ची किंमत मिळवण्यासाठी आपण W आणि T च्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत. मजुरांची संख्या W जेव्हा 15 आहे तेव्हा कामासाठी आपल्याला 48 तास लागतात. म्हणजे T ची किंमत 48 आहे. W बरोबर 15 आणि T बरोबर 48 या दोन किमती घेऊन आपण K शोधू आणि K मिळाल्यानंतर मग या चलनाचा समीकरणाचा उपयोग करून आपण 30 तासात आपल्याला काम पूर्ण करायचं असेल तर किती मजूर लागतील
म्हणजे टी बरोबर जर 30 असेल तर डब्ल्यू बरोबर किती, अशा प्रकारे आपल्याला पुढे उदाहरण सोडवायचं आहे. चला उत्तर लिहूया. प्रश्न 2 मध्ये 2 राशी आहेत. मजुरांची संख्या ती आपण डब्ल्यू मानतोय आणि कामाचा वेळ ती आपण टी मानतोय. प्रश्नामध्ये सांगितलंय 15 मजुरांना काम पूर्ण करण्यास 48 तास लागतात. म्हणजे मजुरांची संख्या 15 असेल तर कामासाठी आपल्याला 48 तास वेळ लागतोय. तर तेच काम आपल्याला 30 तासात करायचं असेल तर किती मजूर लागतील, म्हणजेच आपल्याला टीची किंमत जर 30 दिली असेल तर डब्ल्यूची किंमत किती, अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे. आणि या 2 राशींमध्ये व्यस्त चलन असते, म्हणजेच आपल्याला उत्तरामध्ये पुढे लिहिता येईल येथे डब्ल्यू व्यस्त चलनात आहे, टी मजुरांची संख्या आणि कामाचा वेळ या 2 राशी व्यस्त चलनात आहेत. म्हणजेच या विधानाचं रूपांतर समीकरणात आपल्याला मिळेल डब्ल्यू बरोबर के छदस्थानी टी. या ठिकाणी के चलनाचा स्थिरांक, के स्थिरांक. पुढे या समीकरणाचं रूपांतर आपल्याला गुणाकार, तिरकस गुणाकार केल्यानंतर मिळेल डब्ल्यू गुणिले टी बरोबर के. त्यानंतर आपल्याला के ची किंमत शोधायची असते. मग के ची किंमत शोधण्यासाठी आपण डब्ल्यू बरोबर 15 आणि टी बरोबर 48 या किमतींचा उपयोग करू. आता डब्ल्यू बरोबर 15 असताना टी बरोबर 48 आणि म्हणून या किमती या समीकरणात ठेवल्यानंतर या समीकरणात रूपांतर होईल 15 गुणिले टी म्हणजेच 48 बरोबर के, म्हणजे जी आपल्याला के ची किंमत मिळाली. या ठिकाणी आपण या दोन्ही संख्यांचा गुणाकार करणार नाही. गुणाकार न केल्यामुळे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करणं सोपं जाईल. म्हणजे के ची किंमत मिळाली 15 गुणिले 48. आता ही किंमत आपण या समीकरणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला चलनाचे समीकरण मिळेल. पुढे डब्ल्यू गुणिले टी बरोबर के, के म्हणजेच 15 गुणिले 48, म्हणजे हे मिळाले चलनाचे समीकरण. आता पुढे आपल्याला तेच काम 30 तासात पूर्ण करायचं असेल, म्हणजे जर टीची किंमत 30 असेल तर मजुरांची संख्या किती, म्हणजे डब्ल्यूची किंमत आपल्याला काढायची. म्हणजे आपण चलनाच्या समीकरणाचा उपयोग करून आता टी बरोबर 30 असताना डब्ल्यूची किंमत शोधू. आता टी बरोबर 30 असताना डब्ल्यू बरोबर किती, म्हणजे डब्ल्यूची किंमत काढण्यासाठी आपण या चलनाच्या समीकरणाचाच उपयोग करणार. डब्ल्यू गुणिले टी बरोबर 15 गुणिले 48 हे चलनाचे समीकरण. यामध्ये डब्ल्यू आपल्याला शोधायचा आहे. टीची किंमत 30 बरोबर 15 गुणिले 48. पुढे डब्ल्यू बरोबर 15 गुणिले 48, 30 छदस्थानी जातील. पुढे 15 ने 30 ला भाग जाईल, 15 एक 15, 15 दोन्ही 30, नंतर 2 ने 48 ला भाग जाईल, बे एक बे, बे दोन्ही 4, बे चौक 8. म्हणजेच आपल्याला डब्ल्यू बरोबर मिळाला 24. म्हणजेच ते काम आपल्याला 30 तासात पूर्ण करायचं असेल तर मजुरांची संख्या किती पाहिजे, 24. आणि म्हणून आपण शेवटी उत्तर लिहूया. म्हणून मजुरांची संख्या म्हणजेच डब्ल्यू बरोबर 24. यानंतर प्रश्न क्रमांक 3 करूया. प्रश्न 3, पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे 3 मिनिटात अर्ध्या लिटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल. तर या उदाहरणामध्ये 2 राशी आहेत. पिशव्यांची संख्या तिला आपण n गृहीत धरूया आणि पिशव्या भरण्यासाठी लागणारा वेळ त्याला आपण टी गृहीत धरूया. आता पहा, या ठिकाणी 120 पिशव्या भरण्यासाठी 3 मिनिटे वेळ लागतो. म्हणजेच 1800 पिशव्या भरण्यासाठी नक्कीच आपल्याला 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल. म्हणजे एक राशी वाढली असता ही दुसरी राशी सुद्धा वाढणार आहे.
आणि मग जर एक राशी वाढली असता दुसरी राशी सुद्धा वाढत असेल तर अशा दोन राशींमध्ये समचलन असते. म्हणजेच या उदाहरणामध्ये समचलन आहे. म्हणजेच n आणि t या दोन राशींमध्ये समचलन आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी चलनाचे विधान मिळेल n समचलनात आहे t. त्यानंतर या विधानाचं रूपांतर आपल्याला समीकरणामध्ये मिळेल n बरोबर kt, की हा चलनाचा स्थिरांक. पुढे t आपण इकडे पक्षांतरित केल्यानंतर n छदस्थानी t बरोबर k. आणि यामध्ये पिशव्यांची संख्या n ची किंमत आपण 120 घेतली आणि t ची किंमत 3 घेतली आणि n बरोबर 120 आणि t बरोबर 3 किमती टाकल्या तर आपल्याला k ची किंमत मिळेल. आणि ही k ची किंमत मिळाल्यानंतर ही k ची किंमत या समीकरणामध्ये टाकल्यानंतर चलनाचे समीकरण तयार होईल. आणि मग पुढे आपल्याला 1800 पिशव्या म्हणजेच n बरोबर 1800 असताना वेळ किती लागेल तर t ची किंमत आपल्याला शोधता येईल. चला उत्तर लिहूया. प्रश्न 3 मध्ये दोन राशी आहेत. पिशव्यांची संख्या ती आपण n मानतोय आणि दुसरी राशी आहे पिशव्या भरण्यासाठी लागणारा वेळ, तिला आपण t मानतोय. 120 पिशव्या भरण्यासाठी 3 मिनिटे वेळ लागतो. म्हणजेच n बरोबर 120 असताना t बरोबर 3, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजेच n बरोबर 1800 असताना t बरोबर किती? अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवायचे. आणि या दोन राशींमध्ये समचलन असते. एक राशी वाढली म्हणजे दुसरी राशी सुद्धा वाढते. आणि मग आपण इथे लिहितोय येथे n समचलनात आहे t आणि म्हणून n बरोबर kt. या ठिकाणी k चलनाचा स्थिरांक, k स्थिरांक. पुढे या समीकरणाचं रूपांतर n छदस्थानी t बरोबर k. t आपण डाव्या बाजूला पक्षांतरित केला. पुढे k ची किंमत शोधण्यासाठी आपण n आणि t च्या किमती घेऊया. n बरोबर 120 असताना t बरोबर 3 आहे. या किमती आपण वापरू आणि k शोधू. आता n बरोबर 120 असताना t बरोबर 3 आणि म्हणून या किमती आपण या समीकरणामध्ये ठेवू. n ची किंमत 120 छदस्थानी t ची किंमत 3 बरोबर k. पुढे 3 1 3, 3 चौक 12, 3 0 0 म्हणजेच आपल्याला k बरोबर मिळाला 40. आता ही k ची किंमत आपण या समीकरणामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चलनाचे समीकरण मिळेल. आता n बरोबर k ची किंमत 40 t हे झाले चलनाचे समीकरण. आणि या चलनाच्या समीकरणाचा उपयोग करून आपण n बरोबर 1800 असताना t ची किंमत शोधू. आता n बरोबर 1800 असताना t बरोबर प्रश्नचिन्ह, म्हणजे 1800 पिशव्या भरण्यासाठी आपल्याला किती वेळ लागेल? मग t ची किंमत शोधण्यासाठी आपण या चलनाच्या समीकरणाचाच उपयोग करणार आहेत. n बरोबर 40t हे आपले चलनाचे समीकरण आहे. यामध्ये n ची किंमत 1800 बरोबर 40t. हे 40 इकडे डाव्या बाजूला पक्षांतरित करू. 1800 छदस्थानी 40 बरोबर t. अंशातला 1 0 छेदातल्या 1 0 सोबत कट होईल. 4 ने भाग देऊ. 4 1 4, 4 चौक 16, 18तून 16 गेले 2 उरले 20 झाले. 4 5 20 म्हणजेच t बरोबर आपल्याला किंमत मिळाली 45. म्हणजेच 1800 पिशव्या भरण्यासाठी आपल्याला 45 मिनिटे वेळ लागेल. आणि मग आपण शेवटी उत्तर लिहूया. म्हणून 1800 पिशव्या भरण्यासाठी 45 मिनिटे वेळ लागेल. म्हणजेच t बरोबर 45 मिनिटे हे आपलं उत्तर. यानंतर प्रश्न 4 करूया. प्रश्न 4, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात. जर तेच अंतर 7.5 तासात कापावायचे असेल तर
कारचा सरासरी वेग किती वाढवावा. या उदाहरणामध्ये दोन राशी आहेत. एक म्हणजे वेग, तो आपण यसने दर्शवणार आहोत, आणि दुसरी राशी म्हणजे वेळ, तो आपण टीने दर्शवणार आहोत. पहा, जर आपण कारचा वेग वाढवला तर आपल्याला अंतर कापण्यासाठी वेळ कमी लागतो. म्हणजेच एक राशी वाढली असता दुसरी राशी कमी होते, आणि जेव्हा एक राशी वाढली असता दुसरी कमी होते तेव्हा त्या दोन राशींमध्ये व्यस्त चलन असते. म्हणजेच वेग आणि वेळ म्हणजेच यस आणि टी मध्ये व्यस्त चलन आहे. म्हणजेच आपल्याला व्यस्त चलनाचे विधान मिळेल यस व्यस्त चलनात आहे टी. पुढे त्याचं समीकरण मिळेल यस बरोबर के छदस्थानी टी. तिरकस गुणाकार केल्यानंतर समीकरण मिळेल यस गुणिले टी बरोबर के. पुढे के शोधण्यासाठी आपण यस ची किंमत 60 घेऊ आणि टी ची किंमत 8 घेऊ. यस बरोबर 60 आणि टी बरोबर 8 घेतल्यानंतर आपल्याला के ची किंमत मिळेल. आपण गुणाकार न करता के ची किंमत अशीच ठेवू. के ची किंमत 60 गुणिले 8, आणि म्हणून ही के ची किंमत या समीकरणात टाकल्यानंतर आपल्याला चलनाचे समीकरण मिळेल यस गुणिले टी बरोबर के म्हणजेच 60 गुणिले 8. आणि या समीकरणाचा उपयोग करून आपल्याला ते अंतर 7.5 तासात कापायचे असेल, म्हणजेच टी बरोबर 7.5 म्हणजे 7.5 असताना यस बरोबर किती, वेग किती असला पाहिजे. जर ते अंतर 7.5 तासात कापायचे असेल तर वेग किती असला पाहिजे ते आपल्याला मिळेल. आणि मग आपण या समीकरणामध्ये टी ची किंमत 7.5 घेऊ आणि कॅल्क्युलेशन करून यस ची किंमत काढू. समजा यस बरोबर आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 64 उत्तर मिळालं. म्हणजे ते अंतर 7.5 तासात कापायचं असेल तर वेग 64 किलोमीटर प्रति तास असला पाहिजे असं उत्तर मिळालं. तर आपल्याला शेवटी विचारले काय, सरासरी वेग किती वाढवावा. म्हणजे शेवटी आपल्याला 7.5 तासात जर अंतर कापण्यासाठी जर वेग 64 किलोमीटर प्रति तास हवा असेल कारचा, तर वेग कितीने वाढवला पाहिजे. सुरुवातीचा वेग किती आहे 60 किलोमीटर प्रति तास, आणि 7.5 तासात अंतर कापण्यासाठी वेग किती पाहिजे 64. म्हणजे 60 किलोमीटरपेक्षा वेग कितीने जास्त पाहिजे 4 किलोमीटरने. आणि म्हणून आपल्याला शेवटी उत्तर लिहिता येईल कारचा वेग 4 किलोमीटर प्रति तासने वाढवावा. चला उत्तर लिहूया. प्रश्न 4 मध्ये दोन राशी आहेत. वेग तिला आपण यस ने गृहीत धरतोय आणि दुसरी राशी वेळ तिला आपण टी ने गृहीत धरतोय. 60 किलोमीटर प्रति तास वेग असताना वेळ 8 तास लागतो. म्हणजेच यस बरोबर 60 असताना टी बरोबर 8 आहे. तर तेच अंतर आपल्याला 7.5 तासात कापण्यासाठी वेग किती असावा. तर टी बरोबर 7.5 असताना यस बरोबर किती, अशा प्रकारे आपल्याला उदाहरण सोडवायचे. आता या दोन राशी व्यस्त चलनात असतात, म्हणजे आपण लिहूया येथे यस व्यस्त चलनात आहे टी. त्यानंतर समीकरण आपल्याला मिळेल यस बरोबर के छदस्थानी टी, के स्थिरांक. पुढे तिरकस गुणाकार केल्यानंतर यस गुणिले टी बरोबर के. पुढे के ची किंमत काढण्यासाठी आपण यस बरोबर 60 आणि टी बरोबर 8 या किमती घेऊया. आता यस बरोबर 60 तेव्हा टी बरोबर 8, आणि म्हणून या किमती आपण या समीकरणात टाकल्यानंतर 60 गुणिले टी म्हणजेच 8 बरोबर के. म्हणजे के ची किंमत आपल्याला मिळाली 60 गुणिले 8. याचा आपण गुणाकार नाही करणार, गुणाकार न केल्यामुळे आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करणं सोपं होईल. आता ही के ची किंमत आपण या समीकरणात टाकू, म्हणजे आपल्याला चलनाचे समीकरण मिळेल. पुढे यस गुणिले टी बरोबर के, के म्हणजेच 60 गुणिले 8. हे मिळाले चलनाचे समीकरण. आता या समीकरणाचा उपयोग करून आपल्याला जर 7.5 तासामध्ये अंतर कापायचं असेल, 7.5 तासात प्रवास पूर्ण करायचा असेल तर वेग कितीने वाढवा, म्हणजे यस आपल्याला शोधायचे. आणि मग आपण पुढे लिहूया. आता टी बरोबर 7.5 तेव्हा यस बरोबर किती. यस ची किंमत काढण्यासाठी आपण या चलनाच्या समीकरणाचाच उपयोग करणार. यस गुणिले टी बरोबर 60 गुणिले 8 हे चलनाचे समीकरण आहे.
यामध्ये आपल्याला यश शोधायचं आहे. गुणिले टी 7.5 बरोबर 60 गुणिले 8. हे 7.5 उजव्या बाजूला पक्षांतरित करू, म्हणजेच यस बरोबर 60 गुणिले 8 छदस्थानी 7.5. आता हा पॉईंट काढण्यासाठी आपण अंशाला आणि छेदाला 10 ने गुणू, म्हणजेच यस बरोबर 60 गुणिले याला 10 ने गुणलं म्हणजे 8 गुणिले 10 म्हणजे 80 होतील. छदस्थानी 10 ने गुणलं म्हणजे पॉईंट निघून जाईल 75. त्यानंतर पुढे 60 आणि 75ला 15 ने भाग जाईल. 15 चोक 60, 15 पाचे 75. नंतर 5 ने 80 ला भाग जाईल. 5 एक 5, 5 एक 5, 8तून 5 गेले 3 उरले 30 झाले. 5 सक 30 म्हणजे 4 गुणिले 16 उरले. 4 गुणिले 16 म्हणजेच 16 चोक 64, म्हणजेच यस बरोबर 64 हे आपल्याला उत्तर मिळालं. म्हणजे ते अंतर आपल्याला जर 7.5 तासात कापायचे असेल तर कारचा वेग 64 किलोमीटर प्रति तास असला पाहिजे. परंतु आपल्याला कारचा वेग किती असला पाहिजे हे नाही विचारलं, तर आपल्याला कारचा वेग कितीने वाढवावा हे विचारले. मग सुरुवातीला वेग किती होता 60 आणि आता किती वेग मिळतोय 64, म्हणजेच पूर्वीपेक्षा कितीने वेग जास्त असला पाहिजे 4 किलोमीटरने. आणि म्हणून आपण शेवटी उत्तर लिहायचं. म्हणून कारचा वेग 4 किलोमीटर प्रति तासने 4 किलोमीटर प्रति तासने वाढवावा. तर या उदाहरणामध्ये आपलं उत्तर मिळालं कारचा वेग 4 किलोमीटर प्रति तासने वाढवावा. विद्यार्थी मित्रांनो, यासोबतच सराव संच 7.3 पूर्ण झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये प्रकरण 8चा अभ्यास सुरू करूया. थँक्यू.